ते आपण बघितलं. तर क्रोमॅटोग्राफी आपण विद्यार्थ्यांना कशा प्रकारे समजवू शकतो हे सरांनी आपल्याला चॉकच्या माध्यमातून किंवा चॉकच्या ऍक्टिव्हिटीतून समजावलं आपल्याला. आणि अशा प्रकारे कालचं म्हणजे या कार्यशाळेचं 6वा सेशन काल विलास सरांद्वारे घेण्यात आला. त्यानंतर लंच ब्रेकला सुरुवात झाली आणि लंच ब्रेक झाल्यानंतर तिसऱ्या सेशनला सुरुवात झाली, जे सन्माननीय श्री बंद्रे सरांनी घेतलं, ज्यामध्ये विषय होता ऑल अबाउट फूड, म्हणजे अन्नाबद्दल सर्व काही. ज्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आली होती, ज्यामध्ये प्रत्येक ग्रुपला पेपरचे पॅकेट दिलेले होते आणि प्रत्येक ग्रुपला एक वेगवेगळा टास्क दिलेला होता. त्या टास्कमध्ये कोणाला घटक लिहायचे होते, कोणाला अन्न लिहायचे होते, तर कोणाला त्यामधलं प्रमाण लिहायचं होतं. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी पार पडली. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण घरामध्ये पण घेऊ शकतो हे इथे सांगण्यात आलं. त्यानंतर एक गोष्ट सांगण्यात आली की एक बेडूक आणि एक मासा यांच्याबद्दल सांगण्यात आलं की जसं मासा म्हणजेच काय, तर विद्यार्थ्याला काही माहिती नाही जे आपल्याला माहिती आहे, तर आपण त्यांच्या लेवलला जाऊन त्यांना कशा प्रकारे समजून सांगू शकतो ही या गोष्टीवरून संकल्पना म्हणजे समजली आपल्याला. आणि त्यानंतर सरांनी एक गोष्ट सांगितली होती की विलियम गोमेट आणि एक अलेक्सिस सेट मार्टी ज्यांच्याबद्दलची गोष्ट होती की त्यांनी कसं गॅस्ट्रिक डायग्नोसिस कशा प्रकारे केलं रिसर्च करून 10 वर्ष एका माणसावर. आणि नंतर मग आपण फूडचे आणि फूड वेब बद्दल ग्राउंड लेवलवर जाऊन एक ऍक्टिव्हिटी केली ज्यामध्ये सगळेजण पार्टिसिपेट झाले. आणि त्यानंतर टी ब्रेक झाला आणि टी ब्रेक झाल्यानंतर चौथ्या सेशनला सुरुवात झाली, जे सन्माननीय श्री कटरे सरांनी घेतलं. आणि ते होतं अ रिअल लाईफ ॲप्लिकेशन इन मॅथमॅटिक्स, म्हणजेच गणिताचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे केला जातो. तसा गणिताचा उपयोग तर आपण रोज करतोच, पण जसं आता एक गोष्ट सांगितली होती की तपकिरी मासेमार आणि त्याचे घरटे. आता त्याचे घरटे हे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या हाईटवर असतात आणि हे मोजण्यासाठी गणिताचा वापर त्यामध्ये कसा काय केला, तर यामध्ये गणिताचा उपयोग ट्रिग्नोमेट्रीद्वारे केला, ज्याच्यामध्ये हिप्सोमीटरच्या साहाय्याने त्याचे हाईट जर एखाद्या उंच झाड जर असेल आणि त्याचं घरटं जर एखाद्या उंचीवर असेल तर त्याची उंची शोधण्यासाठी किती उंचीवर ते घरटं आहे त्याच्यासाठी ट्रिग्नोमेट्रीचा वापर कशा पद्धतीने केला या सेशनमध्ये सांगितलं. त्यानंतर आपल्याला हिप्सोमीटर तयार करायला लावले आणि प्रत्येक ग्रुपला एक वेगवेगळा टास्क दिला, ज्याच्यामध्ये आपण हिप्सोमीटरच्या साहाय्याने आणि ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून आपण जसं आमच्या ग्रुपला दिलेलं टास्क होतं की पोलची हाईट मोजा, तर आम्ही हिप्सोमीटर आणि ट्रिग्नोमेटरच्या साहाय्याने त्या पोलची हाईट मोजली अप्रॉक्सिमेटली. थँक्यू. रिपोर्ट प्रेझेंटेशन छान होतं, पण मला एक 15 सरांच्या पिरियडमधला एक मुद्दा दिसत पडल्यासारखा झाला की टॅक्टपोल आणि ती ऍक्टिव्हिटी नाही रिपोर्टमध्ये सांगण्यात आली, त्याच्यामध्ये सांगितलं. बरं, तर आपण आज शेवटच्या दिवशी इथं येऊन पोहोचलेलो आहोत. 3 दिवसाच्या प्रवासामध्ये पुन्हा एकदा आपण त्रिदिवसीय ह्या